चिंचोडी पाटील या ठिकाणी सरपंच, उपसरपंच, सदस्य, पदाधिकारी, शिवभक्त, रामभक्त यांनी हिंदुस्थानमधील उत्तर प्रदेशातील 144 वर्षांनी होणाऱ्या प्रयागराजच्या कुंभमेळ्यात पवित्र स्नान करून ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामस्थांसाठी गंगा, यमुना, सरस्वतीचं पवित्र त्रिवेणी संगमाचं जल आणलं. महाशिवरात्रीच्या दिवशी पवित्र शाही स्नान करण्याचा अविस्मरणीय अनुभव आणि आध्यात्मिक अनुभव सर्वांनी घेतला. गंगा, यमुना आणि अदृश्य सरस्वती यांच्या त्रिवेणी संगमामध्ये स्नान करताना मनाला शांती, भक्ती आणि सकारात्मक ऊर्जा सर्वांनी अनुभवली. या पवित्र प्रयागराज कुंभमेळ्यातील स्नानानं आत्मसिद्धीचा अनमोल अविस्मरणीय भावना सर्वांना भरून राहिल्या आहेत. या प्रयागराज महाकुंभमेळ्यासाठी सरपंच शरद पवार, उपसरपंच विश्वसागर कोकाटे, ग्रामपंचायत सदस्य वैभव कोकाटे, भाऊसाहेब ठोंबरे, सेवा सोसायटी संचालक डॉक्टर मारुती ससे, अण्णासाहेब परकाळे, पैलवान राजाभाऊ कोकाटे, उद्योजक अभय शेठ छाजेड, चंदू पवार, रवी शेठ पवार, कामधेनू संस्थेचे व्हाईस चेअरमन प्रमोद पावणे, रोहिदास पाटील कर्डिले, नांदूरचे सरपंच विलास गवळी, संदीप तापकीर, दत्तू फिटर कोकाटे, कल्याण कोकाटे सावकार, मेजर हनुमान कोकाटे, संजय दानवे, प्रशांत कोकाटे, श्रीकांत कराळे, अनिल हजारे टेलर, नाना रावसाहेब कोकाटे, आदित्य कोकाटे, रॉबिन सिंग, भरत सोनटक्के यांनी चिंचोडी पाटील ग्रामस्थांसाठी पवित्र गंगा, यमुना आणि सरस्वतीचं जल ग्रामस्थांसाठी आणलं. या महाकुंभमेळा प्रयागराज दर्शन यात्रेमध्ये उत्तर प्रदेशातील प्रयागराज कुंभमेळा त्रिवेणी संगम, देशातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी वाराणसी, काशी विश्वनाथ शिवलिंग, अयोध्या राम जन्मभूमी राम मंदिर, मध्य प्रदेशातील उज्जैन महाकाल शिवलिंग, ओंकारेश्वर शिवलिंग या ठिकाणी देशातील महत्त्वाच्या देवस्थानांचं दर्शन सर्वांचं झालं. सर्व सहकारी मित्र परिवार, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कृषी आणि सर्व उद्योजक क्षेत्रातील चिंचोडी पाटील गावातील नगर शहरातील सहकारी या दर्शन यात्रेमध्ये सहभागी झाल्याबद्दल सरपंच शरद पवार यांनी सर्वांचे आभार मानून सर्वांना पुढील अशाच तीर्थदर्शन यात्रेसाठी शुभेच्छा देऊन आभार मानले. यावेळी महाकुंभमेळा प्रयागराज, श्रीराम जन्मभूमी अयोध्या, देशातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी महाकाल, उज्जैन, ओंकारेश्वर, नर्मदा या ठिकाणी तीर्थदर्शन यात्रा करून या ठिकाणचे पवित्र जल ग्रामस्थांसाठी आणल्याबद्दल ज्येष्ठ नागरिक संघ आणि माजी सभापती प्रवीण कोकाटे यांच्याकडून सरपंच, उपसरपंच आणि सर्व सदस्य, शिवभक्त, रामभक्त यांचा ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी सन्मान करण्यात आला. पवित्र जल सर्वांच्या उपस्थितीमध्ये मेहकरी आणि केळ नदीवरती असणाऱ्या चिंचोडी पाटील दौलावड गाव भातोडी या त्रिवेणी शिवाच्या चिंचोडी पाटील ग्रामपंचायतला पाणी पुरवणाऱ्या केळ तलावात त्रिवेणी संगमाचं पवित्र जल अर्पण करण्यात आलं. त्यामुळे गावातील प्रत्येक नागरिकाला गंगा, यमुना, सरस्वतीचं पवित्र जल पूजेसाठी, स्नानासाठी मिळणार असल्याचं सभापती आणि सरपंच ग्रामस्थांनी यावेळी सांगितलं.